आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण कृतज्ञतेची जादू हे व्रत सुरू केलं आहे आणि हे व्रत आपण सर्वजण अगदी मनापासून पूर्ण करत आहात. याकरिता मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. द राउंड ऑफ वन ह्यांचं द सिक्रेट जादू हे पुस्तक आणि आजचा दिवस आहे 23वा. आजचा दिवस 23वा आणि खरंच खूप महत्वाचं, खूप छान आणि आपल्याला खूप विचार करावासा लागणार हे सेशन तुमच्या श्वासातील जादूची हवा. कधी वाटलं असेल जेवढ्या वर्षापूर्वी पुस्तक झालं आहे तयार, कधी वाटलं असेल का की जादूची हवा असू शकते? या हवेचं महत्व, आपण जो श्वास घेतो या श्वासाचं महत्व आजच्या सेशन मध्ये सांगितलं आहे. आणि खरं तर आता पॅन्डेमिक नंतर आपल्याला कशासाठी होता, तर कोरोना करिता, बरोबर. आपल्या प्रत्येकाला श्वासाची किंमत समजली आहे. कदाचित या अगोदर ही सेशन ज्यांनी केलं त्यांना तेवढी श्वासाची किंमत समजली नसेल, पण आपल्याला माहिती आहे की तो हा श्वास जो आपल्याला विनामूल्य मिळत आहे, तो श्वास एका दिवशी घेण्यासाठी मागील कोरोना काळामध्ये आपल्याला किती रुपये द्यावे लागले? एका दिवशीच्या व्हेंटिलेटरचे, जगण्याची धडपड करण्यासाठी अनेक जण आहेत. आणि तरीही ज्यांना तो श्वास मिळाला नाही, ज्यांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले नाही, त्यांनी या श्वासासोबतचं कनेक्शन पूर्णपणे सोडून दिलंय, बरोबर. आणि या परिस्थितीपासून किंवा या परिस्थितीची जाणीव नाही असं आपल्यापैकी कोणीच नाही. आपण अनेक जण, आपले नातेवाईक असतील, आपले आप्त असतील, मित्रमंडळी असेल, हे किंवा आपल्यापैकी कोणी असेल स्वतः, या प्रसंगासोबत खरंच खूप झुललेलो आहोत आणि यामधून निघालो आहोत. त्यामुळे या श्वासाची किंमत काय आहे हे आपल्याला समजलं आहे आता, बरोबर. कदाचित 2 वर्षा 3 वर्षापूर्वी आपल्याला ही श्वासाची किंमत कळली नसती. तेव्हा आपल्यासाठी हे जे सेशन असतं हे खूप असं असतं की अरे, श्वासाबद्दल आपल्याला धन्यवाद मानायचे आहेत. या हवेबद्दल ही तर मुबलक आहे. ही तर मोफत आहे आपल्या सगळ्यांसाठी. पण आता आपल्याला माहिती आहे की या श्वासासाठी सुद्धा किंमत मोजायला लागली ना तर लाखो रुपये द्यावे लागतात, हो ना. चला तर मग आपण बघूया पुन्हा आता ही श्वासामधील जादूची हवा, तुमच्या श्वासातील जादूची हवा. अगदी सकाळच्या हवेत फिरण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि परत घरी येणारी व्यक्ती ही कोणीतरी वेगळीच झालेली असते. हे अगदी सहज शक्य आहे, कारण ती सुखात तरंगणारी, मंत्रमुग्ध झालेली असते. का, तर ती सकाळच्या हवेमध्ये फिरायला गेलेली असते, बरोबर. जे लोक आपल्यापैकी मॉर्निंग वॉकला जात असतील त्यांना खरंच ह्या गोष्टीचा अनुभव आहे, बरोबर ना. आणि जे जात नसतील त्यांनी आवर्जून जायला सुरुवात करा. त्यांनी आवर्जून बघा बरं जादूची हवा कशी असते तर. मेरी एलन चेस यांनी असं म्हटलं होतं. हे अध्यापक आणि लेखक होते. काही वर्षापूर्वी, लेखिका म्हणतात, काही वर्षापूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं की तुम्ही श्वासोश्वास करीत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, तर नक्कीच हा माणूस वेडा आहे असं मला वाटलं असतं. हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं या वाक्यात काही अर्थ आहे असं मला वाटतच नव्हतं. श्वासोश्वासातून घेत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं कारणच काय?
इतके दिवस मी गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं होतं. त्याच्याविषयी मी परत विचार देखील करत नव्हते. पण कृतज्ञतेचा वापर करायला लागल्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं. या सर्व गोष्टी संपूर्ण चमत्कार आहे असं मला वाटायला लागलं. माझ्या छोट्याशा जगात आणि आयुष्यातल्या रोजच्या प्रश्नांमधून जर बाहेर पडले आणि डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून या विस्मय चकित करणाऱ्या विश्वाकडे बघू लागले. थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाले होते, मी जेव्हा या सूर्यमालेकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे आणि हे काही योगायोगी घडलेलं नाही. न्यूटन यांच्या या शब्दांनी लेखिकांना व्यापक विचार करायला प्रवृत्त केलं. विश्वाचं मोठं चित्र त्यांना जाणवायला लागलं. आपल्या भोवती संरक्षक अशा वातावरणाचा जो थर आहे, त्या पलीकडे हवा किंवा प्राणवायू नाही, ओझोनचा थर. बरोबर ना? त्या पलीकडे प्राणवायू किंवा हवा नाही आणि हे काही अपघातानं घडलेलं नाही. झाडांमधून प्राणवायू सोडला जातो आणि तो वातावरणात पुन्हा भरला जातो. हाही काही अपघात नाहीये. आणि सूर्यमाला ही अगदी योग्य ठिकाणी आहे. हा सुद्धा काही अपघात नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. ती जर आकाशगंगेत इतरत्र कुठे असती, तर अंतरिक्षातून पृथ्वीकडे येणाऱ्या किरणोत्सर्गाने आपला नाशच झाला असता. पृथ्वीवरील जीवन हजारो गोष्टींनी तोलून धरलं आहे आणि तेही सुरींच्या टोकावर उभं असल्यासारखं. या सगळ्या गोष्टींचा आपापसातील मेळ सुंदर असला तरी एवढा गुंतागुंतीचा आहे की त्यामध्ये किंचित जरी फरक घडून आला तरी पृथ्वी ग्रहावरील आपलं जीवन असह्य होणार आहे. म्हणूनच हे जे पृथ्वीचं चलनवलन आहे ते अपघाताने घडून आलं आहे यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. खरं तर या विश्वाची योग्य रीतीनं, योग्य जागी, योग्य समतोल साधत परिपूर्ण अशी रचना आपल्यासाठी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांसाठी. एखादी उल्का जरी आपल्या पृथ्वीकडे येत आहे असं म्हटलं, की बाबा विनाश होणार, एवढा त्रास होणार, असं होणार, तसं होणार. त्या त्या शोधापासून किंवा ती जेव्हा जाणीव होते एखादी उल्का पडत आहे तेव्हापासून तर त्या संपूर्ण उल्का नाश होईपर्यंत किंवा काय आहे ती विल्हेवाट लागेपर्यंत असं म्हणूया आपण किंवा आकाशामध्ये ती नष्ट होईपर्यंत किती मनाला ताण लागतो आहे ना. एखादा जसा धूमकेतू आहे किंवा एखादा ग्रह आहे किंवा एखादा तारा आहे तो जवळून जात आहे असं माहिती पडलं पृथ्वीच्या की सुद्धा आपल्याला किती एक भीतीदायक वातावरण राहते ना, की आता आकाशगंगेमध्ये काय झालं आहे. पण खरं सांगा, ही एवढी विशाल असलेली आकाशगंगा त्या जागेवर आहे. ती तशी आहे. तो सूर्य तेवढ्याच अंतरावर आहे, चंद्र तेवढ्याच अंतरावर आहे, प्रत्येक ग्रह तेवढ्याच अंतरावर आहे आणि हे सर्व सृष्टीचं निर्माण झालेलं आहे. ते त्या जागेवर तसंच आहे आणि तसाच तो ओझोनचा थर आहे आणि आपल्यापर्यंत येणाऱ्या अतिनील सूर्याच्या किरणांपासून आपल्या पृथ्वीचा म्हणजेच पर्यायानं या सजीव सृष्टीचा आपला संरक्षण करण्याचं एक कार्य तो करत आहे ओझोनचा थर. त्यामध्ये जेव्हा कमी जास्त होते ना, तेव्हा हे आता आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालं आहे. केव्हा पाऊस येतो, केव्हा थंडी पडते, उन्हाळ्यात पाऊस येतो, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस येतो. बरोबर ना? तर हे अगदी किंचितसा बदल झाल्यामुळे आणि ते जर का असं वेगळ्या प्रकारे असतं, तर कदाचित आपली पृथ्वी, कदाचित आपण ज्या ठिकाणी आहोत तसं काही नसतं. म्हणून या सर्व सृष्टीचे किती आभार मानावे. ह्या गोष्टी काही अशा धरल्या झाल्या असं नाहीये. ह्या किती अशा काटेकोरपणे आपल्या सगळ्यांसाठी तयार केल्या आहेत. बरोबर? आणि हे जसं समजतं ना, की हे माझ्यासाठी तयार केलं आहे. या पृथ्वीभोवती भोवतालच्या नैसर्गिक शक्तींचा अगदी छोट्या-छोट्या घटकांचा चांगल्या पद्धतीने समतोल आणि परिपूर्ण मिलाप
आपल्या जगण्याला आधार देण्यासाठी घालण्यात आला आहे आणि हा अपघात नसून जाणीवपूर्वक हे सर्व करण्यात आलं आहे. हे जेव्हा कळतं ना, तेव्हा खरंच या जीवनाबद्दलच्या कृतज्ञतेनं मन अगदी भरून येते. कारण आपल्या गरजा भागवण्यासाठी, जगण्यातील सातत्य टिकवण्यासाठी आणि हे सगळं सगळं करण्यात आलं आहे. हे आपल्यासाठी करण्यात आलं आहे. हे समजतं आपल्याला, ही जाणीव आपल्याला बघा, श्वास घेताना आपण जे जादूमय हवा आत घेतो, हा अपघात नाही किंवा निसर्गाने घडवलेला काही योगायोग सुद्धा नाही. आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो, त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात, त्या कळल्यावर श्वास घेणं शब्दशः श्वास रोखून धरण्याचा अनुभव आहे. आणि आपण तर खरं श्वास घेत असतो, घेत असतो. आपण एकामागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी आपल्यासाठी सतत हवा तयार असते. या वस्तुस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही. प्राणवायू हा आपल्या शरीरातील एक विपुल घटक आहे. ही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये असलेले विपुल घटक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा आपण जिवंत राहण्यासाठी तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. हवा ही आपल्या आयुष्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. कारण कारण त्याच्याशिवाय आपण कोणीही थोडा काळ सुद्धा जगू शकणार नाही. थोडा काळही जगू शकणार नाही. बरोबर ना? या प्राणाशिवाय, या प्राणशक्तीशिवाय आपण जगू शकतो? मुळीच नाही. आज मी इथं बसली आहे का? तर ही प्राणशक्ती माझ्या आतमध्ये आहे. आणि या प्राणशक्तीबद्दल, हे घेत असलेल्या एका एका श्वासाबद्दल आपण कृतज्ञ असतो? किती टेन्शन घेतलं तुम्ही सगळ्यांनी. तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन आलं आहे, की गड्या खरंच आपण आतापर्यंत हा विचारच कधी केला नाही. असं म्हणजे चेहरे जेव्हा नका एवढं टेन्शन घेऊया. जे झालं ते झालं आतापर्यंत. आता आपण याबद्दल विचार करूया ना. बरोबर? आपण कृतज्ञ नव्हतो म्हणून कदाचित मागील काळामध्ये आपल्याला प्राणवायूसाठी संघर्ष कसा करावा लागतो याची जाण या निसर्गाने आपल्याला करून दिली. पण तरीही जर अजून आपल्याला त्या श्वासाची जाण नसेल किंवा या प्राणशक्तीची, या प्राणाची, या प्राणवायूची, या ऊर्जेची जर आपल्याला किंमत नसेल किंवा आपण त्याबद्दल कृतज्ञ नसू, तर हरकत नाही. आता आपल्याला कळलंय ना, आता कृतज्ञता व्यक्त करूया. आता कृतज्ञ राहूया त्या प्रत्येक श्वासाबद्दल. आणि पुन्हा जेव्हा या प्राणवायूची अ, जेव्हा इतरांना व्हेंटिलेटर्स होते, इतरांना त्या प्राणवायू मिळाला नाही, पण तरीही त्या परिस्थितीमधून बाहेर निघून आज आपण सगळे सुरक्षित आहोत. या प्राणवायूच्या सोबतीने त्या परिस्थितीसाठी सुद्धा आपण आभार मानूया. बरोबर? हां. बस एवढा चेहरा कशाला काढायचा, एवढं टेन्शन कशाला घ्यायचं. आत्तापासून सुरुवात करूया ना चांगल्या गोष्टीची. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या वापराला लेखिका सांगतात, मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली, तेव्हा मी तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठी केला आणि तिचा उपयोग झाला. पण आयुष्यातील ज्या खऱ्या-खुऱ्या देणग्या आहेत, त्याविषयी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली, तेव्हा कृतज्ञतेच्या अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला. जसं सूर्यास्त, झाडं, महासागर, गवतावरील दवबिंदू, माझं आयुष्य, त्यातील माणसं, त्याच्याबद्दल मी जेवढी कृतज्ञता ठेवली, तेवढा ज्या प्रत्येक भौतिक गोष्टीचं स्वप्न मी बघितलं होतं, त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला. त्यामुळेच या सगळ्यांविषयी मला अपार कृतज्ञता वाटू लागली. हे अशा पद्धतीनं सगळं का घडून आलं? हे मला समजलं आहे. जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्यांबद्दल म्हणजेच श्वासोश्वास करताना जी जादूची हवा आपण घेतो, यासारख्या देणग्यांबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो आणि जो कोणी एवढी सखोल, गहिरी कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला त्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात.
आज थांबा आणि श्वासोश्वास करताना तुम्ही वापरत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या आणि ती हवा शरीरामध्ये आल्याच्या भावनेकडे पूर्ण लक्ष द्या आणि आनंदाचे उश्वास टाका. आज दिवसभरामध्ये 5 वेगवेगळ्या गोष्टी आज दिवसभरामध्ये 5 वेगवेगळ्या वेळी 5 संपूर्ण श्वासांचा संच असा श्वास घ्या आणि उच्छ्वास करा. एका वेळी 5 श्वासोश्वासांचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं मनातल्या मनात म्हणा आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनासाठी हवेबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. श्वासोश्वास करण्याची ही जादूची कृती तुम्ही बाहेर केलीत तर ते जास्त चांगलं ठरेल. म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये, घराच्या आतमध्ये न करता बाहेर निसर्गामध्ये फिरताना वगैरे कुठे सुद्धा. कारण त्यामुळे तुम्हाला खरोखरच ताज्या हवेचा भव्य अनुभव घेता येईल. पण बाहेर जाणं शक्य नसेल तर आतील बाजूसही तुम्ही करू शकता. श्वास घेत असताना तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता किंवा उघडेही ठेवू शकता. तुम्ही ही श्वास घेण्याची कृती चालत असताना, रांगेत प्रतीक्षा करत असताना, खरेदी करत असताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये श्वास घेत असताना हवा आत घेण्याची आणि उश्वास टाकताना शरीरामधून हवा बाहेर सोडण्याची कृती जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे. या जादूच्या कृतीमध्ये श्वासोश्वास करताना नेहमीप्रमाणे श्वासोश्वास करा. कारण ही कृती तुमच्या श्वासोश्वासासाठी नसून तुम्ही श्वासोश्वास करताना जी हवा आतमध्ये घेता आणि बाहेर सोडता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. मोठा श्वास घेतल्यानंतर जर तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटत असेल तर तसा दीर्घ श्वास घ्यायला हरकत नाही. तुम्ही ज्यावेळी उश्वासावाटे हवा बाहेर सोडता त्यावेळी तुम्हाला आवाज काढण्याने किंवा मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणण्याने मदत होणार असेल तर तुम्ही तसंही करायला हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल तर भविष्यात ही कृती करताना तुम्हाला यामध्ये काही बदलही करता येतील. म्हणजे असं की कृतज्ञतेने तुम्ही श्वास घेत आहात आणि प्रत्येक श्वासानंतर तुमचं उन्नयन होत आहे, अशी कल्पना तुम्ही करू शकता. प्राचीन काळाच्या शिकवणीतून सांगितलं जायचं की व्यक्ती जेव्हा श्वासोश्वास करताना घेत असलेल्या हवेबद्दल खोलवर मनापासून कृतज्ञता व्यक्त करते, तेव्हा तिची कृतज्ञता शक्तीच्या नव्या पातळीपर्यंत पोहोचते. आणि ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक भागाचे लीलया सोन्यात रूपांतर करू शकणारी किमयागार होते. म्हणजेच काय? तर श्वास घेत असताना आपण जो श्वास घेतो त्या श्वासाबद्दल जागरूक असणं, असं यांनी म्हटलं आहे. आपल्या शास्त्रांमध्ये या गोष्टींचा खरोखर उल्लेख आहे आणि अगदी आतापर्यंत आपण कधीच हवेबद्दल कृतज्ञता बाळगली नाही, असं नाही. आपण आपल्या देशामध्ये अनेक विधी आपल्याकडे विवाह असू दे, आपल्याकडे काही चांगलं कार्य असू दे, त्या अगोदर आपण हवेची, नंतर मग पावसाची म्हणजे काय तर वरुण देवतेची, नंतर मग क वरुण देवता, पवन देवता बरोबर आहे. आपण त्यांना देवता म्हणतो. त्यांची पूजा अर्चा करतच असतो. का? तर हे कार्य तुम्ही सुखरपणे, शांततेने पार पडू द्यावं. आपल्या मनामध्ये एक भीती असते, वादळ वारा येऊ नये याकरिता. काही का असेना, पण आपण करतो. बरोबर? म्हणजेच कुठेतरी आपण त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो, की तुम्ही शांतता, तुम्ही आम्हाला सुरक्षित ठेवता त्याबद्दल. बरोबर? तर अशी ही श्वासातील जादू आपल्याला देणारं कोण आहे? ही हवा, झाडं. बरोबर? मग एक कृतज्ञता म्हणून आपण एक करूया ना, या झाडांची संख्या जी कमी होत आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येकाने एक झाड लावूया किंवा किंवा जर काय झाडं आहेत,
भरपूर लोक झाडं लावतात. पण काय होते यावर्षी हजारो झाडं लावल्या गेली, जगवल्या किती गेली? हा मोठा प्रश्न येतो. बरोबर? एक तरी झाड मी माझ्या आयुष्यामध्ये जगवावं, एक झाड. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठी झाडं लावून ठेवले होते. ही प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळावी यासाठी. लावून ठेवले होते ना, तर आपण जेवढे झाडं तोडले आहेत, या सृष्टी प्रत्येकाने नसतील तोडले, पण या जगात भरपूर तोडल्या जात आहे. कुठे रस्त्यांसाठी, कुठं काही नवीन कन्स्ट्रक्शनसाठी, तर नक्कीच प्रत्येकाने एक झाड तर लावूया. आणि एका वेगळ्या लेव्हलला जाऊन तुम्हाला सांगू कृतज्ञता व्यक्त करणे. झाडांविषयीची, फुलांविषयीची, या निसर्गाविषयीची. कोणाला ना आता हे वाटेल, "मॅडम तुम्ही असं काय सांगता? असं कुठं असते का?" तुमच्या अंगणामध्ये एखादं चांगलं झाड असेल, चांगलं का म्हणतेय? तर बघा, त्या झाडावर माकोडे, मुंग्या वगैरे नाहीयेत ना, हे बघा. किंवा काही काटेरी नाहीये ना, हे बघा. बरोबर? पहिलेच सांगते आहे. जे झाड आपल्या अंगणामध्ये आहे आणि ते झाड आपल्याला प्राणवायू देते. बरोबर आहे. त्या झाडाला एक वेळ मिठी मारून बघा. तुम्हाला काय फीलिंग येते तर. आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपली काळजी घेतात ते. कायमस्वरूपी आपल्याला प्राणवायू पुरवतात. करून बघा. जेव्हा तुम्ही करसाल ना, तुम्ही मला अनुभव सांगसाल, तुम्हाला आतून काय फीलिंग आली तर. नक्कीच मला 100% गॅरंटी आहे, की आतापर्यंत हा अनुभव कोणी कधीच घेतला नाहीये. बरोबर? फार मोठं झाड असेल, तर कुठेतरी त्या झाडाची एखादी फांदी हाती घ्या आणि त्या झाडासोबत 2 मिनिट बोलून बघा. आपण हीलर आहोत, आपण रेकी हीलर आहोत. तुम्हाला माहिती का? जर का तुमचं मेडिटेशन झालेलं नसेल पूर्ण, तर आपण एक टेक्निक शिकवत असतो आपल्या सेशनमध्ये, की एखाद्या झाडाकडून त्याच्या परमिशननी आपण ती एनर्जी घेऊन एखाद्या पेशंटला पुरवू शकतो. एवढं मोठं कार्य झाडं, हे वृक्ष आपल्याला करू लागत असतात. हो, ही टेक्निक तुम्हाला नाही शिकवलेली अजून. तर एवढी आपल्याला मदत ही झाडं करत असतात. त्यांच्याबद्दल किती ग्रॅटिट्यूड ठेवायचा ना, कमी आहे. तर करून बघा. मी तुम्हाला जे काही सांगते ना, ते तुम्ही फक्त करून बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का, वेडेपणाच्या नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी ना आतून फिलिंगच्या आहेत. तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय अनुभव घेऊ शकता? तुम्ही किती कशाप्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकता? आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते ना, असू शकते ना वेगळी. मी तुम्हाला काही पद्धती सांगतेय, बघा करून. तुम्हाला आवडलं तर. जबरदस्ती कोणाला आहे? बरोबर? एखादं छान फुलांचं झाड आहे आपल्या अंगणामध्ये, जास्वंदाचं झाड आहे, बकुळीचं बकुळ झाड मोठं होईल ना, मोठं येईल ना ते झाड, त्याचं खोड येईल. बरोबर आहे. छोटं जास्वंदाचं झाड आहे, सदाफुलीचं झाड आहे. त्यांची फुलं तोडत असताना त्या झाडाकडे बघा आणि 2 शब्द बोला ना त्यांच्यासोबत. ते सुद्धा आपल्याला हवा देतात. बघा, कडुलिंबाचं झाड आहे तुमच्या अंगणामध्ये. कडुलिंबाच्या झाडाकडून किती शुद्ध प्राणवायू येतो. तुळशीकडून किती शुद्ध प्राणवायू येतो. बघा प्रयत्न करून. आपल्याला किती त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते आणि नक्कीच मी तर या सेशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक विनंती करेन, की आपण एक झाड जगवूया. किती झाडं लावायचे हे नाही, पण एक झाड असं जगूया, की ते मोठा वृक्ष होणार. एक वृक्ष जगूया. एखादा कडुलिंब असेल, एखादा पिंपळ असेल, एखादा वड असेल, एखादा मोठं मोठं जे होणार आहे, एखादी चिंच असेल, वृक्ष ज्या झाडाचं होणार ते. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या श्वासामधील जादू समजली असेल, याबद्दल कृतज्ञ राहूया आणि कृतज्ञ राहूया. बस. तुम्ही लोकं सगळेजण एवढे स्तब्ध झाले ना, की खरंच आता मला पुढे सेशन नाही घेता येत आहे. आणखी 2 जर मी उदाहरणं सांगितले ना, तर मग तुमची स्तब्धता मला ती पाहवत नाहीये. तुमचे चेहरे जेव्हा असे अ, हसरे असतात, जेव्हा तुम्ही म्हणजे खुशीने ऐकता. आजचं सेशन ना तुम्हाला असं म्हणजे काय झालंय, असं काय म्हणता येईल आपल्याला, ते आतपर्यंत भिनलं आहे.
पण आहे ना कुठेतरी चिंतेमध्ये पाडलं आहे, कुठेतरी विचारामध्ये पाडलं आहे तुम्हाला, असं झालं आहे. म्हणून मी आवर्जून सांगते तुम्हाला पुन्हा पुन्हा, ठीक आहे आपल्याला या गोष्टीची जाण नव्हती आतापर्यंत, की या श्वासाचं किती महत्व आहे, किती किंमत आहे या श्वासाची, किती कृतज्ञ असावं या हवेबद्दल आपण. या आपल्याला ही विपुल वाटते, आपल्याला घेताना श्वास थोडीशीच वाटते, बरोबर आहे, पण ती थोडी थोडी करता करता दिवसभर किती आपण वापरतो. आणि प्रत्येक जण कोट्यावधी संख्या आहे, आणि फक्त आपणच नाही, मानवच नाहीये, तर सजीव प्रत्येक, बरोबर ना. मग करूया ना, आता करूया सुरुवात आपण, बरोबर. आता आपण बघूया आजची कृती. आजची कृती काय म्हणते, सेम दररोज प्रमाणे काय करायचं आहे, तुमच्या श्वासातील जादूची हवा, दिवस 23वा आणि आजची कृती आहे, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. नेहमीप्रमाणे 10 वरदानांची यादी तयार करा. आज आपले वरदान होतील एकूण 230. या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. तुमची यादी परत वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आज 5 वेळा थांबा आणि आज 5 वेळा थांबा आणि काय करा, तर श्वासोश्वास करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा आणि प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शरीरामध्ये आत हवा आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. 5 श्वासोश्वासांचा एक पूर्ण संच झाला की मी श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा आणि तुम्ही श्वासांद्वारे घेत असलेल्या मूल्यवान जीवनदायी हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जायच्या अगोदर जादूचा दगड हातामध्ये घ्या आणि दिवसभरामध्ये सर्वात चांगल्या घडलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला या दगडाला सांगायचं आहे आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत. अर्थातच आपली संध्याकाळ, आपली रात्र ही जादूच्या कृतज्ञतेच्या जादू सोबत होणार आणि तसाच आपली सकाळ सुद्धा कृतज्ञतेसोबतच होणार, जी आपली आता बीइंग मध्ये आली आहे. आजचं तुम्हाला चित्र दाखवते बघा. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो या झाडांबद्दल, हवेबद्दल, तेव्हा बघा ज्या झाडाकडे बघून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करसाल, ज्या झाडासोबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करसाल, बघा तुम्हाला दिसतात स्पार्कल्स. हे बघा जादूचे धुलीकण हे झाड सोडणार तुम्हाला, तो सुद्धा तशीच कृतज्ञता व्यक्त करणार, त्याला सुद्धा खूप छान वाटणार. बघा दिसते माळरानावर उभं असलेलं हे झाड कृतज्ञतेच्या जादूमुळे बघा कशा प्रकारे आपल्याला एनर्जी देत आहे. आता बघा याचा अर्थ असा नाहीये की समजा आपण झाडाला कृतज्ञता व्यक्त केली नाही आणि तर मग झाड आपल्याला हवा देणार नाही, असं काही नाहीये. पण जेव्हा आपण एनर्जी सोबत कनेक्ट होतो, तुम्हाला माहिती आहे, अनेकांना माहिती आहे, एक झाड सेम 2 झाडं लावा तुम्ही, सेम एकाच दिवशी सारखे 2 झाडं लावा आणि एका झाडाला रोज कृतज्ञता व्यक्त करा. फुलं सॉरी पाणी घालताना दोघांना पण सारखं खत द्या, सारखं पाणी घाला, सारखं सगळं करा. फक्त एका झाडासोबत छान प्रेमाने बघा आणि दुसरं एक झाड आहे ना त्याच्याकडे बघूच नका. बाकी सर्व काही त्याला द्या. बघा त्या 2 झाडांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो. हे सगळे छोटे-मोठे अनुभव आम्ही सेशनमध्ये घेतले आहेत. म्हणून तेवढ्या विश्वासाने तुम्हाला सांगते. ज्या झाडाला तुम्ही प्रेमाने बघता, त्याला कृतज्ञता व्यक्त करता ना, ते झाड लवकर, 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 लवकर वाढते. त्याला फुलं, फळं जे काय असेल ते पटकन येतील. एवढं कृतज्ञतेचं महत्व आहे. करून बघायला काय हरकत आहे? बोला भक्तीताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी ना मनी प्लांट वगैरे लावलेत, माझ्याकडे 27-28 झाडं आहेत.
माझ्याकडे भरपूर कुंड्या आहेत, 27-28 कुंड्या आहेत. मनी प्लॅन्टचं मी दररोज त्याला थँक्यू म्हणते, तर अगदी एवढे मोठे मोठी पानं झालेत माझे. छान. सगळ्याच झाडांना थँक्यू म्हणत चला. मनी प्लॅन्टची पानं. सगळ्याच झाडांना थँक्यू म्हणत चला. हो, मनी प्लॅन्टला खूप छानच मस्त झाले पानं त्याची. खूप छान. त्याला कृतज्ञता व्यक्त न करता सगळ्याच बागेत नाही, माझी सगळी झाडं खूप छान आहेत, पण ते विशेष करून एवढं पान आहे त्याचं. अच्छा. हो नाही खरंच आहे. ज्याला तुम्ही विशेष कृतज्ञता व्यक्त करता ना, खरंच ते त्या प्रमाणामध्ये बहरतं. ओके, चला थँक्यू. हो, आत्मा नमस्ते सगळ्यांना. थँक्यू. आत्मा नमस्ते. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.